साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी फरार असलेला संशयित आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिक परिसरात फिरतोय असे काही फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल झाले। पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतल्याची माहिती आहे। आरोपी कृष्णा आंधळेचे हे फोटो असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला। इतकंच नाही तर नाशिकच्या मुक्तिधाम आश्रमात कृष्णा आंधळे वास्तव्याला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली। त्यामुळे सतर्क नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली। त्याची तत्परतेने दखल घेत पोलिसांनी मुक्तिधाम आश्रमात सर्च ऑपरेशन केलं। मात्र पोलिसांना यात काहीही हाती लागलं नाही। फोटो दिसणारी व्यक्ती सापडली नाही। मंदिरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतरही ती व्यक्ती कृष्णा आंधळे आहे का हे स्पष्ट होऊ शकलं नाही। मुक्तिधाम परिसरामध्ये जे कृष्णा आंधळे आहे त्याच्यासारखा उपयोग दिसणारी व्यक्ती त्या ठिकाणी आढळल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी मला फोटो पाठवले। ताबडतोब मी त्या ठिकाणी गेलो आणि चौकशी केली असताना त्या ठिकाणी मी आपले न्यूजचे जे न्यूजवाल्यांना कळवलं आणि न्यूजवाल्यांना कळवल्यानंतर मी डिपार्टमेंटला बी ताबडतोब कळवलं। सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यानंतर ते जे भाविक येतात त्यांचे रजिस्टर्स नोंदणी ते पण पडताळले। तर असा कोणताही इसम किंवा संशयित त्या ठिकाणी असल्याची माहिती ही खोटी होती किंवा अफवा होती असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक गुले, विष्णू चाटे, सिद्धार्थ सुनवणेवर पोलिसांनी कारवाई केली आहे। मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। या प्रकरणातील एका संशयित आरोपीने आपला मोबाईल नाशिक परिसरात फेकल्याची चर्चा होती आणि त्यामुळे आता कृष्णा आंधळे ही नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे या प्रकरणातलं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलं। मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात हा कृष्णा आंधळे नसल्याचं समोर आल्यानं या सगळ्या प्रकरणात पोलिसांना हवा असलेला कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे आणि त्याचा शोध आता पोलिसांना लागणार तरी कधी असा प्रश्न कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।